नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज18 लोकमत आणि आमच्या तमाम प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हा गुढीपाडवा सण साजरा होतोय याची दृश्य शोभायात्रांमधली सगळी क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण थेट जाऊयात गिरगावामध्ये. आमचे प्रतिनिधी उदय जाधव तिथे आहेत. उदय, आता ॲक्च्युअली या यात्रेला सुरुवात झाली आहे का शोभायात्रेला? कारण बघापासून आपण सगळी जय्यत तयारी बघतोय. छान छान तयार झालेल्या तरुणी, त्यांच्या सजवलेल्या बुलेट्स असतील, काढलेल्या रांगोळ्या आणि असलेली तिकडची चलचित्र किंवा चित्ररथ. काय संपूर्ण वर्णन कराल आजच्या गिरगावातल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं उदय? श्वेता, गिरगावमध्ये आपण पाहतोय की उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं आणि इथे जल्लोष आणि उत्साह जो आहे त्याची कधीच कमी नसते. आता गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेला सुरुवात होते. मात्र स्वागत यात्रेच्या सुरुवातीला गुढीचं पारंपरिक पद्धतीनं पूजन जे आहे ते केलं जातं. आपण इथे थेट पाहू शकतो गुढीचं पूजन जे आहे ते सुरू झालेलं आहे. एक उंच गुढी जी आहे ती इथे उभारण्यात आलेली आहे आणि स्थानिक नागरिक आणि तिथले शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, ते इथे आपण पाहतोय की गुढीचं पूजन जे आहे ते इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. गुढीचं पूजन झालं की इथे पारंपरिक पद्धतीने रिंगण जे आहे, ढोल ताशांच्या गजरामध्ये ध्वज संचलन जे आहे ते केलं जाणार आहे. आणि आपण इथे समोर दृश्य पाहतोय की गुढीचं एक पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने पूजन जे आहे ते इथे सुरू झालेलं आहे. आणि हे पूजन संपताच पुढच्या काही क्षणातच इथे रिंगण जे आहे ते सादर केलं जाणार आहे. बिलकुल, गुढीचं पूजन केलं जात आहे आणि त्यानंतरच या शोभायात्रेला सुरुवात होईल. गिरगावातली ही दृश्य आपण बघितली आणि ही गुढी पुढे आणि त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा एका रथामध्ये विराजमान आहे आणि त्या मागोमाग ही शोभायात्रा गिरगावातली मार्गस्थ होईल. तर आपण थेट जाऊयात. आमच्या प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. गिरगावात अंजली तांदळे आमच्या प्रतिनिधी आहेत, तर डोंबिवलीमध्ये सुस्मिता भनाणे. सुरुवातीला गिरगावात जाऊयात. अंजली, तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला काय काय दृश्य दिसतायत आमच्यापर्यंत पोहोचवा. काय आहे वैशिष्ट्य, काय खासियत, कोणी कसा पेहराव केलाय, कोणी काय थीम यावर्षी साकारली आहे? श्वेता, गिरगावची शोभायात्रा म्हणजे फक्त सोहळा नसतो, तर ते एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतं. ज्यावेळेस गिरगावची शोभायात्रा सुरू होते ती म्हणजे मूर्तिकार माधुस्कर यांच्या घरच्या गणपती जो आहे तिथून सुरुवात होते. ज्यावेळेस हे बाप्पा इकडे विराजमान होतात, इकडची पूजा केली जाते आणि त्यानंतर इथल्या शोभायात्रेला सुरुवात होते. इकडचे जे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. तुम्ही काय सांगाल या शोभायात्रेचं वैशिष्ट्य? शोभायात्रा ही गेली 23 वर्ष चालू आहे आणि जवळजवळ 20 वर्ष मी याच्याशी सहभागी आहे. याचा आता नवीन पिढीला हे उत्साहदायक वातावरण आहे आणि जेपर्यंत आत्तापर्यंत नवीन पिढी बाहेर जात होती, आपल्या मराठी सणासाठी येत नव्हती, ती आता यायला लागली आहे आणि सगळ्यांना उत्साह चांगला भरधुंड वाहत आहे आणि सगळ्यांना इंटरेस्ट जास्त आहे याच्यात काम करण्याचा. आणि आमची टीम फर्स्ट क्लास आहे आणि टीमवर्क फर्स्ट क्लास आहे. तुमच्या टीममधले काही मेंबर्स इकडे मला दिसत आहेत. गिरगावचा पाडवा म्हणून यांनी यांच्या ब्लाऊजपासून यांच्या बॅचपासून सगळीकडे डिझाईन केलेली आहे. काय सांगाल तुम्ही? एक या पिढीचं नेतृत्व करताय, हे असं म्हणतात की या पिढीपर्यंत ही यात्रा पोहोचवायची आहे. सो साधारण हे यात्रेचं 23वे वर्ष आहे. सो 23 वर्ष अविरत ही यात्रा चालू आहे. आम्ही अगदी लहान असल्यापासून ही यात्रा अनुभवतोय, आता यात्रेसाठी काम करतोय, तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यावर्षीची संकल्पना ही आपली जसं आपल्याला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे, तर त्याच्याप्रमाणे आपली यावर्षीची थीम पण तशीच आहे की मातृभाषेला घालू साथ माय मराठी अभिजात. सो त्या थीम प्रमाणेच जाऊन आम्ही यावर्षी शेला पण डिझाईन केला आहे. आमचा स्वतःचा ब्लाऊज आहे, हा संपूर्ण यांचा शेला आहे. सगळं काहीतरी वेगळं आणि युनिक तुम्ही करताय. हो हो. आणि साधारण तुम्हाला पण माहिती असेल, तयारी आपली नोव्हेंबरपासून सुरू होते यात्रेची. आणि मग यावर्षी मुलींचा सहभाग पण आमचा असं होतं की नाही, आपण यावर्षी काहीतरी करायचं आहे, करूया, वेगळं करूया. मग आम्ही ब्लाऊज वगैरे डिझाईन केला, म्हटलं त्याच्यावरती आपण डिझाईन करूया, शेला डिझाईन करूया आणि म्हटलं आपण छान तयार होऊन येऊया. तुम्ही या युवा पिढीचं नेतृत्व तुम्हाला इथून पुढे करायचं आहे. इथे जे सगळे सांगतायत, काय कसा उत्साह काय? एक तर पहिलंच वर्ष आहे माझं ह्या वर्षी पाडव्याच्या समितीमध्ये सहभाग घेणं. माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे, मी बोलू शकते. आणि त्यात ह्यावर्षीची थीम
जी मातृभाषेला घालूसात माया मराठी अभिजात फारच मला आवडली आणि हे जे आम्ही मिळून सर्व मुलींनी मिळून केलं आहे, मागेही ब्लाऊजला आम्ही गिरगावचा पाडवा असं एकदम जोरात आहे यावर्षीचा पाडवा. 25व्या वर्षी तर अजून धमाक्यात करू. तर 25व्या वर्षी आणखी जोरात करणार आहेत हा पाडवा. तर गणपती विराजमान झाल्यात, गणपतीची पूजा आता थोड्याच वेळात केला. ते पुढे रांगोळीचा सडा घातलेला आहे. इकडे जे प्रतिष्ठान आहे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान यांच्यातर्फे इकडे भली मोठी रांगोळी काढण्यात आलेली आहे. रंगशारदा कडून ही रांगोळी काढण्यात येते. या रांगोळी ही प्रत्येक रस्त्यावर काढली गेलेली आहे. बिलकुल, या रांगोळ्या हे सगळे पेहराव ही सगळी तयारी गिरगावातली बघितली आपण. त्यानंतर जाऊया डोंबिवलीमध्ये. सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी तिथे आहेत. सुस्मिता, खरं तर डोंबिवलीकरांचा उत्साह हा प्रचंड आहे. शोभायात्रेला सुरुवात झाल्यापासूनच अगदी लहान मुलांपासून सगळेच पारंपरिक अशा पेहरावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता माझ्या समोर आहे ती डोंबिवलीकरांची महिलांची ही बाईक रॅली. अतिशय सुंदर अशी ही बाईक रॅली सगळ्यात पहिल्या टप्प्यात आहे. खरं तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. पहिला दिवस इतका सुंदर आपण सगळे साजरा करतोय, काय सांगशील? सर्वात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज डोंबिवलीकरांच्या मनांमध्ये एवढा उत्साह आणि आनंद असतो. आज आमचा पण हे 4थं वर्ष आहे की आम्ही या रॅलीमध्ये येतोय आणि खूपच आनंद आणि उत्साहाने आम्ही येतो दरवर्षी. 27वं वर्ष आहे. काय वेगळा संकल्प, काय वेगळा विषय घेऊन आज समोर येत आहे? विषय म्हणजे महिलांनी चांगलं राहिलं पाहिजे आणि जे आता स्त्रियांबद्दल जे गोष्टी आता घडत आलेल्या आहेत त्याच्यावरती सरकारने पूर्णपणे विचार केला पाहिजे आणि असाच उत्साह आम्हाला स्त्रियांना पाठिंबा सरकारने दिला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. आणखीनही अनेक महिला आहेत ज्या स्कूटरवरती सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. काय सांगाल ताई, अगदी सुंदर दिसतात. थँक्यू सो मच. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. खरं तर यांची गाडी फार विशेष आहे. या स्कूटीला त्यांनी पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे. त्यामागे गुढी आपल्याला पाहायला मिळते. पैठणीचा फेटा आहे, त्यात छान अगदी सुंदर दिसतात. किती वेळ लागला या सगळ्या तयारीला, नियोजनाला? थोडंसं प्लॅनिंग पहिले करायलाच लागतं, पण काल संध्याकाळीच तयारी केली, फार वेळ नाही लागला. साधारणपणे आजच्या दिवशी घरोघरी हा उत्साह असतो, घरी पण बेत असणार आहे. खास आजच्या दिवसाचं सेलिब्रेशन कसं? आजच्या दिवशी इथून गेल्यानंतर घरी गुढी उभारायची आहे. त्यांच्या गाडीवरती ही गुढी आहे. अनेक महिला आहेत. ताई, काय सांगाल, आजच्या दिवशी अनेक महिला डोंबिवलीकर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. इतक्या छान पद्धतीने हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. खूप छान. खरं तर या बाईक रॅलीच्या मागेच सायकल रॅली आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींसाठी ही रॅली आपल्याला पाहायला मिळते. छोटे दोस्त या ठिकाणी आहेत. काय सांगशील मित्रा, छान गोप्रो लावून मस्त तू जातोयस. मला खूप आवडतं इकडे यायला आणि आम्ही 2-3 वर्षापासून येतोय आणि इकडे आल्यानंतरचा एक्सपिरियन्स खूप मस्त असतो. छान वाटतं सायकल चालवताना. खरं तर सायकल आहे, पारंपरिक पोशाख आहेत. आपल्या सायकलवरती लहानशी गुढी यांनी उभारलेली आहे. काय सांगाल, डोंबिवलीकरांचा उत्साह आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आज खरंच खूप छान उत्साह आहे. आम्ही डोंबिवली सायकल क्लब तर्फे आहोत. तर ह्या सायकल क्लबमुळे तुम्हाला आज सगळ्यांना खूप छान वाटतंय. आम्हाला सगळ्यांना आज ही शोभायात्रा आपलं 27वं वर्ष आहे. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ढोल ताशा पथक यामध्ये सहभागी झालेले आहेत. पर्यावरणाचा विषय हाती घेऊन या एका नाऱ्याखाली ही सगळ्या महिला असतील, पुरुष असतील, हे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात. समोरून ढोल ताशा पथक येते. अगदी ही लहान चिमुकली जरी आपण बघितली तर ती परकर पोलकर घालून आलेली आहे आणि तिचाही रूप हे खूप सुंदर दिसतंय. खरं तर मराठी सण, मराठी उत्सव हे दमदार पद्धतीने साजरे करायला हवेत. याच एका उद्देशानं या सगळ्या स्वागत यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू झालेल्या होत्या. रनर्स क्लबकडनं आता ही रॅली सुरू आहे. खरं तर महिला फार सुंदर नटून येतात, सजून येतात. पुरुष सुद्धा कुठेही मागे नाही आहेत. छान इंडो वेस्टर्न लुक केलाय. थँक्यू. ॲक्च्युली आम्ही कल्याण डोंबिवली रनर्सतर्फे आहोत आणि सण असल्यामुळे आपल्याला दोन्ही आपला रीतिरिवाज आणि आपला जो कल्चर आहे त्याला एक समागम करण्यासाठी मी KDR आपला टी-शर्ट आणि शूज आणि त्याच्याबरोबर आपला सांस्कृतिक ड्रेस हा दोन्ही कंबाईन करून केलेला आहे.
आमचा ग्रुप एक रनिंग कम्युनिटीला रिप्रेझेंट करतो, त्याच्यामुळे यासाठी आम्ही लोकांना धावण्यासाठी हे प्रोत्साहन करत आहोत. खरं तर हे सगळे आता पुढे जातात त्या मागे आहेत अनेक असं ढोल ताशा पथक ध्वज पथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ध्वज पथकामधील मुली महिला सुद्धा आजच्या दिवसाची खास वाट बघता. अनेक दिवसांचा मेहनत असते, सराव असतो आणि तो सराव आपल्याला पाहायला मिळतोय. पालखी निघालेली आहे. काय सांगशील मैत्रिणी, किती दिवस सराव केला? खरं तर मी आत्ताच आले, पण मला 1 महिना झाला. अनेक खरं तुम्ही आजच्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होता, किती महत्वाचं नियोजन आजच्या दिवसासाठी केलं? हो, आम्ही आज गेले 3-4 महिने म्हणजे वर्षभरापासून आम्ही वाट बघतो या दिवसाची आणि आज तो क्षण आला आणि आम्ही आज खूप आनंदित आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. ध्वज संस्थानाचं हे पथक आहे. ध्वज पथकाकडनं आता या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला जातोय. सर्व महिला यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रिणी, काय सांगशील, किती सुंदर आजचा दिवशी तुझं नियोजन असणार आहे? किती मोठ्या संख्येनं लोक सहभागी आहेत? सॉरी, ऐकलं नाही. काय म्हणतात? काय बोलायची? डोंबिवलीमध्ये ध्वज पथक, ढोल पथक, त्याचसोबत गिरगावात सुद्धा हे आपण एरियल शॉट्स बघतोय. हे गिरगावातली जी मोठी रांगोळी साकारण्यात आलेली आहे त्याच्या भोवती हे ढोल पथक उभा आहे.